श्री स्वामी समर्थ. यश कोणाला नको असते? यश तर सर्वांनाच हवे असते. यशस्वी व्हावे यासाठीच तर संपूर्ण आयुष्य व्यक्ती पणाला लावत असते. कधीकधी यशस्वी होण्यासाठी व आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्ती काहीही करायला तयार असते. व्यक्ती तिच्या परीने तर पूर्ण प्रयत्न करतच असते, पण कर्माला नशिबाची साथ व नशिबाला कर्माची साथ जेव्हा मिळते तेव्हा त्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. अशी व्यक्ती यशस्वी होतेच. पण काही वेळेस काही व्यक्तींच्या बाबतीत तसे घडत नाही. खूप जास्त प्रयत्न करूनही यश काही हाती लागत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा तर व्यक्ती करते, पण काही गोष्टी मात्र दुर्लक्षित होत असतात. म्हणूनच आजचा संदेश शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आज ते समजणार आहे ज्यामुळे व्यक्ती यशस्वी का होऊ शकत नाही. देव म्हणतात, बाळा, तुला जीवनात यशस्वी व्हायचं आहे, पण तुला यशापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचे आहे. त्यासाठी तू नेहमी गडबड घाई करत असतोस आणि तेव्हाच तुझ्या हातून नकळत काही चुका घडून येतात. काही कृती देखील तुझ्याकडून घडून येतात व तू निर्णय घेऊन रिकामा होतोस. पण ह्याच तुझ्या अतिघाईमुळे, तुझ्या याच निर्णयामुळे त्याचा परिणाम तुलाच सहन करावा लागतो. म्हणून तुझ्या यशाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना तो पुन्हा एकदा तपासून बघ. घेतलेल्या निर्णयाने तुझे खरेच भले होणार आहे का? तुझ्या निर्णयाने तुझेच तर नुकसान होणार नाही ना? हे पुन्हा एकदा तपासून पहा. म्हणजे मग तुला नुकसान सहन करावे लागणार नाही. तुला त्यातून त्रास सहन करावा लागणार नाही. तुझ्या यशाबाबतीत तू नेहमी शांत राहून विचार कर. रागात कोणतेही असे काम करू नकोस की तुला पुढे जाऊन त्याचे परिणाम सहन करावे लागतील. तुला यशस्वी व्हायचं असेल तर तुझ्या रागावर ताबा हा मिळवलाच पाहिजे. रागात कोणतेही चुकीचे काम तुझ्याकडून घडणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे. तरच तुला तुझ्या कामात बदल पाहण्यास मिळतील. रागाने चांगल्या घडणाऱ्या गोष्टीसुद्धा बिघडतात, हे तुला कळायला हवे. तुम्ही सुद्धा सहमत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट करा. आणि बाळा, आयुष्यात तुला तुझी स्वप्ने पूर्ण करायची आहेत. तुला खूप यशस्वी व्हायचं आहे. तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून तू कधीही कोणाचीही स्वप्ने मोडू नकोस. कुणालाही कधीही मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस. दुसऱ्यांना दुःख देऊन तुझ्या भल्यासाठी कोणाचाही वापर तू करू नकोस. स्वप्न ही स्वप्न असतात. तुझी जितकी स्वप्ने महत्त्वाची आहेत, तितकीच स्वप्न दुसऱ्या कोणाची तरी महत्त्वाची असतात. तुला यशस्वी व्हायचं आहे म्हणून तू कधीही दुसऱ्या व्यक्तींच्या स्वप्नांना धक्का देऊ नकोस. तर तू तुझ्या सरळ मार्गाने चालण्याचा प्रयत्न कर. नेहमी सत्याचा मार्ग स्वीकार कर आणि तुझ्या या सत्याच्या मार्गात आमची तुला मदत नेहमीच होईल. कारण सत्य व खऱ्या व्यक्तीला आम्ही कधीही अंतर देत नाही. तर त्या सत्याला विजय व्हावेच लागते. त्याचप्रमाणे तुझ्याकडून कोणीही पुन्हा पुन्हा विनाकारण अपमानित, दुःखी होणार नाही याची काळजी घे. जसा स्वाभिमान तुला तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्याही व्यक्तीला स्वाभिमान असतो, हे तू कधीही विसरू नकोस.
आमचे आशीर्वाद तुला नेहमीच राहतील, तुझ्या प्रत्येक चांगल्या कामात. हे नेहमी लक्षात ठेव. तुम्हालाही देवांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा. जीवनात अशा व्यक्तींचाही तू फार विचार करू नकोस, ज्यांनी तुला गरज असताना साथ दिली नाही. ज्यांनी तुला वाईट बोलले, अपशब्द वापरले, त्या गोष्टींसाठी, त्या व्यक्तींसाठी तू अस्वस्थ होऊ नकोस. पण हे सुद्धा तितकेच खरे आहे की तुझ्याच जवळील व्यक्ती ज्या तुझ्या भल्याचा विचार करतात, त्यांनी जर का तुला तुझ्या जीवनातील गोष्टींना, वाईट सवयींना तुझ्यासमोर दाखवून दिले, तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या जवळच्या व्यक्ती जर तुझ्यातील काही वाईट गुण, वाईट सवयी तुला सांगत असतील, तुला त्या सुधारण्यासाठी तुला ते मार्ग दाखवत असतील, तर त्या आत्मसात कर. त्या चांगल्या मार्गाचा स्वीकार कर. त्यांना कधीही चुकीचे ठरवू नकोस. आणि तुझ्यातील दोष कोणाला दिसला व त्या जवळच्या व्यक्तींनी तुला सांगितला, तर तो दोष त्या दोषामध्ये तू बदल कर. त्याला वेळीच सावध कर. आणि तुझ्या यशात अडथळा तो दोष आणत असेल, तर त्या दोषाला नक्कीच बाजूला कर. आता थोडे सोडून द्यायलाही शिक. कोणतीही व्यक्ती परफेक्ट नसते, कोणीही परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतःमधील दोषांचा स्वीकार कर व जीवनात घडणाऱ्या घटनांमध्ये बदल कर. तरच तुला योग्य मार्ग मिळेल. जसे चांगल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, तशा वाईट गोष्टीही व्यक्तीसाठी महत्त्वाच्याच असतात. त्या वाईट गोष्टी वेळीच सोडून दिल्या तर नक्कीच त्या व्यक्तीची तुझी प्रगती होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे चांगले आहे ते स्वीकार कर. दोष असेल तर तो बाजूला कर. हाच माझा तुला संदेश आहे. आयुष्यातील अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तुला देवांची मदत लागेल, तेव्हा देवांच्या मदतीसाठी हात पुढे कर. देव तुला नक्कीच मदत करतील, कारण देव भक्ताला कधीही जास्त दुःख देत नाहीत व जरी काही दुःख असेल तर त्यातून बाहेर काढण्यासाठी कोणत्या ना कोणत्या मार्गाने येऊन मदत करतच असतात. त्याचप्रमाणे तुलाही जीवनातील सध्याच्या परिस्थितीने सुखरूप बाहेर पडण्यासाठी देवांची सहाय्य, मदत नक्कीच होईल. दुःख तर प्रत्येकाच्याच वाट्याला असते, पण त्यामध्येही खंबीरपणे, संयमाने घेतले तर व्यक्ती कधीही खचून जात नाही. नेहमी त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील व्यक्ती जी असते, त्याला मार्ग हा नक्कीच सापडतो. बाळा, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. आता यापुढे तुझ्याही जीवनात प्रत्येक सुखात आणि दुःखात आम्ही तुझ्या सोबत राहीन. तुला आमचे पाठबळ नेहमीच लाभेल व याच आशीर्वादाने तुलाही जीवनाचे आता सार्थक करायचे आहे. अशक्य असे आमच्यासाठी काहीच नाही, हे तुला देखील माहिती आहे. तुझा देखील आमच्यावर विश्वास आहे. भक्ती, सेवा तू देखील करत आहेस. म्हणूनच आज तुलाही तुझ्या जीवनात बदल अनुभवण्यास मिळेल. ज्यांची तू आशा सोडली होतीस, ते देखील स्वप्न साकार होताना दिसतील. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होण्यास सुरुवात होईल. तू फक्त थोडा संयम ठेव व देवांच्या भक्तीवर नेहमी विश्वास अखंड ठेव. ज्या गोष्टी तुझ्यासाठी अशक्य, असाध्य वाटत आहेत, त्या गोष्टी तुझ्यासमोर एक दिवस साध्य व अशक्य होताना दिसून येतील. हा आमचा तुला आशीर्वाद आहे. आमची तुला साथ नेहमीच लाभेल, हे नेहमी लक्षात ठेव. आयुष्यात कधीही माघार घेण्याचा विचार करू नकोस, तर प्रत्येक पाऊल जिद्दीने, विश्वासाने व आमच्या श्रद्धेने पुढे टाकत राहा. तुला कधीच हरण्याची वेळ येणार नाही. श्री स्वामी समर्थ. आजचे स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आजचा संदेश असेच नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.